आंबेगाव तालुक्यातील वळती गावात सध्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। या सप्ताहाची आज तिसरा दिवसाची सेवा भागवताचार्य केशव महाराज उपळीकर बीड यांनी केली। या सप्ताहासाठी पारगाव मंगरुळ येथील ग्रामस्थ आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून वळती ग्रामस्थांची तयारी याविषयी बोलणार आहोत। साहेब नमस्ते। नमस्ते। आमच्या वळती गावातर्फे आपलं सहर्ष स्वागत। या परंपरेविषयी आपल्याला काय वाटते? एकदम या सप्ताहाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं या ग्रामस्थांनी म्हणा किंवा सप्ताह कमिटीनं म्हणा या सप्ताहाचं नियोजन अतिशय काटेकोरपणे आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी केलेलं आहे। भाविकही मोठ्या भावनेने या ठिकाणी आज मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि एकदम छान असं नियोजन या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेलं आहे। मी माझ्या वतीनं त्यांना सगळ्या कमिटीला आणि ग्रामस्थांना धन्यवाद देतो। कारण त्याचा असा आहे की नोव्हेंबरमध्ये आमच्या गावामध्ये 50वा सुवर्ण महोत्सव झाला होता आणि त्या महोत्सवाला सुद्धा तिथले अनेक कार्यकर्ते कमिटीतले अनेक लोक त्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहून नंतर त्याच्यातलाच बराचसा भाग या ठिकाणी अंमलात आणायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तो अतिशय सुंदर असा प्रयत्न केलेला आहे की त्यांनी छान असं नियोजन या सप्ताहामध्ये केलेलं आहे। ही परंपरा पुढे टिकवण्यासाठी तुम्ही ग्रामस्थांना काय आवाहन करा? ही परंपरा अध्यात्माची कास ग्रामस्थांनी धरल्यानंतर ही परंपरा ऑटोमॅटिकच टिकल। आतापर्यंत आपण लोक म्हणतात लोक नास्तिक आहेत, पण लोक नास्तिक नाही, लोक आस्तिकच आहेत। फक्त आपण त्यांच्या पुढं आपण सप्ताहाचं नियोजन किंवा सप्ताहाचं उद्देश लोकांच्या पुढे ठेवल्यानंतर लोक ऑटोमॅटिक आस्तिक होतात आणि हा कार्यक्रम 100% वळतीकर पुढे टिकवतील आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या सप्ताहाचा 100% साजरा होईल असं एक प्रकारची आशा मी व्यक्त करतो। धन्यवाद।